त्याच्यानंतर पुढचं सन्मान किरणदादा पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं। पहिला सत्र जसा चालू होईल आपण जाऊया पुन्हा एकदा जॉईन होतील कॉम बॉक्स मध्ये। आज ज्यांचा आवाज आपण ऐकतो ते असे आमचे सिनियर समालोचक संतोष गरज सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला आणि त्यांच्या समेत आपण खरं तर पाहतोय आज कॉम बॉक्स मध्ये दुसरा आवाज ज्यांचा आपण ऐकतो सातत्यानं ते आमचे रमेशजी गिरा यांना देखील तुम्ही आज पूर्ण रात्रभर ऐकणार आहात। लगेच आपण त्यांच्याकडे देखील वळणार आहोत। थँक्यू थँक्यू मंगेश। मॅच स्टार्ट होते इथे वावंजे उपक्ष उंबारली या दोन टीममध्ये। उंबारली टीमची सलामी जोडी मैदानामध्ये सचिन भोईर आणि रवींद्र भोईर ही जोडी मैदानामध्ये। त्याचबरोबर गोलंदाजीची धुरा सांभाळली गेली आहे। मोसिम शेख अगदी रेग्युलर क्रिकेटमध्ये ज्या वेळेला खेळत होता त्यावेळेला टिचून गोलंदाजी आणि जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन सातत्याने राहिलेला हा आज मात्र इथे 40+ संघामध्ये खेळत असताना काय खेळ राहील लक्ष मात्र वावंजे टीमचं त्याच्याकडे असणार आहे। त्याचबरोबर सचिन भोईर आणि रवींद्र भोईर यांच्याकडे लक्ष असेल उंबारली टीमचं। पहिला बॉल फेकण्यासाठी तयार। पहिल्याच बॉलवरती हलकासा डिफेन्सिव्ह शॉट पाहायला मिळाला। परेश पाटील चेंडूच्या पाठीमागे होते त्याच दरम्यान क्षेत्ररक्षण झालं चांगलं आणि धावाली फक्त एका धावेने श्री गणेशा केला गेलाय टीम उंबारली संघाच्या धावसंख्येचा। सातत्याने क्रिकेट आपण पाहिले प्रवीण पाटील असतील त्याचबरोबर या वावंजे टीमचा, कारण वावंजे टीमपासूनच आपण पाहिले तर स्पर्धेमध्ये 40+ क्रिकेटचा धमाका सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला आणि तीच वावंजे टीम या स्पर्धेमध्ये आपल्याला संघर्ष करत असताना पाहायला मिळेल। एकमेव संघ ठाणे डोंबिवलीमधून आलेला हा संघ यावेळेला चेंडू अतिशय चांगला स्वीपचा फटका पाहायला मिळाला। इथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून चेंडू गेला सीमारेषेबाहेर चौकार। रवींद्रच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला। पुढचा बॉल वेट केला अगदी बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न शॉर्ट पॉईंटला चेंडू फील्ड आणि इथे सुद्धा सिंगल झाली कंप्लीट। सातत्याने धावांचा ओघ आपल्याला पाहायला मिळाला आहे कारण प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न सचिन आणि रवींद्रचा आपल्याला पाहायला मिळाला आहे। कारण मागच्या मॅचचा आपण विचार केला तर एक मात्र संघ नावडे संघ पाहिला त्याने मात्र धावांची लयलूट आपल्याला या मैदानावरती करताना पाहायला मिळाली। तब्बल 59 धावा कुठल्या त्याने आपल्या करताना या स्पर्धेमधला धावांचा उच्चांक गाठला होता। चांगला स्ट्रोक आहे। प्रवीण पाटील बाहू होते अतिशय चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला मात्र थोडासा तोल सावरू शकले नाही आणि तोच इथे प्रयत्न मोसिनचा सुद्धा पाहायला मिळाला। दोन्ही खेळाडू अगदी स्किड झाले आणि त्यामुळे 2 धावा या ठिकाणी वाचू शकले नाही। 2 धावांनी सांघिक धावफलक 8 वरती जाऊन पोहोचला। त्यामध्ये सचिनचा 3चं धावसंख्येचं योगदान तर रवींद्र एका चौकाराने 5 या धावसंख्येवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय। 4 बॉल समाप्त झालेत 8 धावसंख्या लागली मोशिनचा। पुढचा चेंडू खेळण्यासाठी ऑन साईडला पुलकारचा प्रयत्न होता चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहतो शॉट मिड ऑनला आणि त्याच दरम्यान रवींद्र यावेळेस प्रवीण पाटील चेंडूवरती धावतील पकडतील तोपर्यंत पुन्हा 2 धावा। उंबारली टीमची धावगती आपण पाहिली तर सातत्याने आपण पाहतो रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली आहे कारण मैदानावरती जसा चेंडू ट्रॅव्हल होतो तसा मात्र धाव घेण्याचा त्यांचा प्रयत्न पहिली धाव खूप फास्ट पटकळे या ठिकाणी घेतली जाते। पुढचा बॉल ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। शेवटचा बॉल आलाय डॉट आणि इथं समाप्ती झाली आहे। पहिल्या षटकाची धावसंख्या नोंदवली गेली आहे ती मात्र बिनबाद 10 धावा उंबारली टीम बॅटिंग करत असताना। एका षटकाची समाप्ती 10 धावा धावफलकावरती आहेत। मैदानाचा आपण पूर्ण
3 रातींचा विचार केला तर या मैदानावरती आत्तापर्यंत सरासरी तब्बल 40 ते 45च्या सरासरीने 4 षटकांमध्ये धावा केल्या गेल्यात. एक मात्र नावऱ्या टीमने धावांचा अक्षरशः या ठिकाणी धुमाकूळ घातला होता. अजय कोहली आणि विजय खानावकर या 2 फलंदाजांनी आणि तब्बल 59 धावा कुठल्या त्या मैदानावरती. आणि पूर्ण आपण इतर 5 संघांचा विचार केला तर 5ही संघांना मात्र जास्त धावा बनवता आल्या नव्हत्या या मैदानावरती. पहिल्या षटकामध्ये 10 झाल्यात. पुढच्या षटकामध्ये चांगला स्ट्रोक करण्यात त्याला प्रकाश पाटील गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्याच दरम्यान झालं. प्रवीण पाटील यांच्या हातातून चेंडू स्किड झाला. त्यानंतर मात्र इथे धावा पूर्ण झाल्या तब्बल 3 धावा. हीच रणनीती राहिली तर मात्र या ठिकाणी धावा करताना आपल्याला उंबाली टीम पाहू शकता आपण, कारण मैदानावरती चौकार षटकार फार कमी पाहायला मिळाले आहेत मागच्या 3 सामन्यामध्ये. त्यानंतर मात्र धावा घेण्याचा जो या ठिकाणी सपाटा लावला खऱ्या अर्थाने. प्रत्येक बॉलवरती धाव आली आहे. सिंगल आल्या, डबलसुद्धा धावा आल्या आणि ट्रिपल धावसुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या बंधांची मागणी केली गेली आणि तो ऑन फेल अंपायरचा निर्णय नंतर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहायला जाईल. या ठिकाणी थर्ड अंपायरचा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक लगावला. चेंडू सीमारेषा लगत तर गेलाय, मात्र इथे टिपला गेलाय झेल. मोसिम शेफने काय अप्रतिम झेल टिपला. असं एका क्षणाला वाटलं की हा बॉल मात्र सीमारेषा बाहेर जातोय की काय. अडवलाच नाही तर झेल टिपलाय तो मात्र मोसिमले. ठाकरेंचं, कारण बाळासाहेब ठाकरे सातत्याने सांगत असतात ते आपला सेल्फ कॉन्फिडन्स ज्याचा असेल ना तो जीवनामध्ये मात्र कधीही अपयशी ठरणार नाही. तो सेल्फ कॉन्फिडन्स मात्र या क्रिकेटिंग क्षेत्रामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि तो कॉन्फिडन्स आपण पहिल्या खऱ्या अर्थाने इथे झेल घेत असताना, कारण आम्हाला सुद्धा वाटलं की हा चेंडू सीमारेषे बाहेर जाईल, मात्र या ठिकाणी सीमारेषे लगत अचूक झेल टिपला आणि ते पहिल्या गडी वारत झाला टीम उंबाले टीमचा. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना पाहायला मिळाला श्याम भोईर बंधू आपल्याला तिन्ही मैदानावरती खेळ करत असताना उंबाले टीमसाठी आपण पाहतोय. एक मात्र टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे जी मात्र ठाणे डोंबिवलीहून या ठिकाणी आलेली आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत या ठिकाणी करूया, कारण आगाऊ मैदानाच्या वरती सुद्धा 40+ एक मोठी स्पर्धा खेळवली जाते आणि या स्पर्धेमधून सुद्धा एक लॉर्ड्स मात्र या ठिकाणी 40+चा पाहायला मिळतोय. थोडंसं अपील जरूर पाहायला मिळालं. चेंडू मात्र या ठिकाणी लेगबाजच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली गेली धावफलकावर. अजून धावा झाल्यात त्या मात्र 14 धावा. षटक साधण्यासाठी प्रकाश पाटील आलेले आहेत. त्याच दरम्यान 3 धावा आल्या, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू अजूनही आपल्याला बाकी असताना पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा रवींद्र भोईर हलक्या हाताने पुश केलाय बॉलला. पुन्हा एकदा चेंडूवरती मोहसिन आला. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मॅटर डेंजर झोनला फलंदाज नक्कीच या ठिकाणी बाद होत असताना दुसऱ्या क्रमांकाचा उंबारले टीमला लागले. फलंदाज मैदानावरती जाईल. मात्र या षटकाचा आपण विचार केला तर षटकामध्ये धावा आल्या तब्बल आतापर्यंतच्या 5 आणि नवीन फलंदाज मच्छिंद्र पाटील आपल्याला जाताना पाहायला मिळतील. खेळ मात्र पहिल्या षटकामध्ये चांगला झाला, त्यानंतर तिहेरी धावसंख्या पाहायला मिळाली आणि कुठेतरी लगातार मात्र विकेट पडत असताना उंबाले टीम मात्र आता संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांबरोबर थोडीशी बातचीत आपल्याला पाहायला मिळते. त्याच दरम्यान रवींद्र भोईर आणि पंच यांच्यामध्ये थोडीशी बातचीत या स्क्रीनवरती या ठिकाणी पाहिलं जात आहे.
कशा प्रकारचे अगदी या ठिकाणी बॉल पिचिंग होत असताना कुठल्या अँगलमध्ये बॉलिंग केली जाते यावेळेस मैदानावरती प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून धावा झालेले आतापर्यंत 15 आणि गडी बाद झालेत ते मात्र 2. नवीन फलंदाज पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज आणि इथे मात्र झेल तर उडालाय आणि झेल घेतला गेला इथे मात्र विलास पाटील यांच्या माध्यमातून. षटकामध्ये लगातार मात्र 2 विकेट संपन्न केल्या कारण एक रनआउटची आली आणि त्यानंतर एक कॅच आऊट. अमित पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये. रवींद्र मात्र एक परत्र फलंदाज आहे तो मात्र इथे चांगला संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतो. इतर फलंदाज मात्र लागोपाठ या ठिकाणी येत आहेत काय जातात का असं चित्र मैदानावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. धावफलकावर धावा आहेत 15. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10 त्यानंतर 5 धावा ॲड केल्या गेल्या. आत्तापर्यंत 3 विकेट आतापर्यंत षटकामध्ये संपन्न झाल्यात. पुढचा बॉलवरती चांगला स्ट्रोक जरूर आहे मात्र खेळपट्टीवर राहिला चेंडू आणि त्याच दरम्यान सिंगल कंप्लीट. सिंगलने धावा आल्या 16-8च्या सरासरीने 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 गडी बाद 16. उंबारली टीम प्रथम बॅटिंग करीत असताना. तर खरं तर आमचे संजयजी मोरे त्याच्यानंतर ऋषिकेशजी गोंधली आणि भरतजी गोंधली जे या गावचे खरं तर जावयात यांच्या माध्यमातून वावंजे टीमला शुभेच्छा. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात लाईव्हमध्ये. तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सातत्याने मात्र बॉलिंग करत असताना प्रवीण पाटील यांची बॉल गेला डॉट. त्यानंतर मात्र धावसंख्या स्थिरावली 16 धावसंख्येवरती. आता मात्र फुलर यांचा बॉल असे क्षणाला वाटला त्यानंतर हा बॉलसुद्धा मिस झाला आहे. अगदी चकवा देणारा बॉल या ठिकाणी डिलिव्हर करतायत गोलंदाज प्रवीण पाटील आणि 2 बॉलवरती मात्र खऱ्या अर्थाने बीट केलं फलंदाजाला. याच दरम्यान एक धाव तर आली आहे. धावसंख्या झालेली आहे ती मात्र 17 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उंबारली टीम पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. एक धावगती राखण्याचं आव्हान त्यांच्या समोर असताना मात्र पुढील षटकामध्ये कमी. त्यानंतर पुन्हा एकदा संघर्ष करत असताना रवींद्रचा हा फटका झेल होता संभव. झेल पुन्हा एकदा टिपला गेला मैदानावरती. प्रकाश पाटील यांच्या माध्यमातून विकेट संपन्न केलाय प्रवीण पाटील यांनी. चार फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. तिसरं षटक चालू आहे. धावफलकावर धावा आहेत मात्र 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावगती राखली होती. 10 धावांचं तर षटक होतं. त्यानंतर मात्र कुठेतरी उंबारली टीम संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाले. 4 लगातार फलंदाज बाद झाल्यानंतर आता शनिदास भोईर आणि अमित पाटील हे 2 फलंदाज मैदानावरती असतील. त्यानंतर मात्र षटक फेकण्यासाठी सज्ज असतील. 4था बॉल या षटकामधला डिलिव्हर करण्यासाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतील प्रवीण पाटील. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे ऑन साईडला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुभाष पाटील यांच्या सुभाष धोंगडे आपल्याला पाहायला मिळाले. त्या दरम्यान चेंडूपैकी चांगली आली. कॉम्बिनेशन खूप चांगलं पाहायला मिळाले.
वामाची टीमचं. कारण सातत्याने एखादं क्रिकेट आपण खेळत असतो त्यावेळेला मात्र आपला कॉम्बिनेशन, दिलेले कॉल आणि कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि तेच वामाची टीमकडून पाहायला मिळाले. उंबाले टीम कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या ओव्हरनंतर नंतरच्या काही षटकांमध्ये थोडीशी मागे पडली मी टीममध्ये. आणि इथे मात्र चेंडू सुटला आहे. इथे मात्र बालाशेठ यांच्या माध्यमातून चेंडू अडवण्यात आला. त्याच दरम्यान मात्र या ठिकाणी आपण पाहतो एक सिंगल, कंप्लीट सिंगलने धाव लागली आहे. 19 धावा धावपलकावरती. तिसऱ्या षटकामधले काही चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र धावगती वाढवण्याचा प्रयत्न थोडासा अपुरा पडला मी म्हणेन उंबाले टीमचा. आणि त्यानंतर पुढचा बॉल फेकण्यासाठी प्रवीणजी तव्यार. त्याच दरम्यान आला डॉट. पुन्हा एकदा धावपलकावर धावा लागल्या. त्या मात्र 3 षटकांच्या अंतिम फक्त आणि फक्त 19 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 6 आणि या ओव्हरमध्ये प्रवीण पाटील यांचं एक महत्त्वपूर्ण षटक होतं. त्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 3 धावा आणि धावपलकावर धावा लागल्या उंबाले टीम. इथे मात्र पहिल्या सत्रामध्ये 3 षटकांमध्ये आतापर्यंत 19 धावसंख्येवरती. चला दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉससाठी या. द्वितीय फेऱ्यानं पहिलीच मॅच पाहायला मिळेल. बेलवल्यानं त्याला फाईट करेल नावडे. दोन्ही टीम संघनायक आपण रिपोर्टिंग द्या टॉससाठी. आपण इनिंग ब्रेक नंतर टॉस करणार आहोत. नक्कीच पुढील दोन्ही संघांना आपण विनंती करूया. बेलोली विपक्ष नावरे टीमला. बेलोली टीमने बॅटिंग बॉलिंग करत असताना जबरदस्त खेळ केला. तर दुसऱ्या बाजूला नावडे टीमने सुद्धा बॉलिंग बरोबरच बॅटिंगमध्ये जबरदस्त या ठिकाणी प्रदर्शन करत इथे मात्र प्रदर्शन केलं आहे. दोन्ही संघांची मॅच मात्र जबरदस्त पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही. प्रदीप आलेले आहेत बॉलिंगला. प्रदीप चोरमेकर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे षटक, शेवटची ओव्हर, स्लॉग ओव्हर षटक. स्लॉग ओव्हरमध्ये किती धावा येतील हा प्रश्न उंबारले टीमला असेल. मात्र गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थाने वैविध्यता दाखवली आहे. पुढच्याच बॉलवरती मात्र चांगला स्ट्रोक या वेळेला आलाय. फटका चांगला सिक्सर लगावलाय फलंदाज अमित. आणि त्यांच्या बॉलिंगवरती मात्र एक पुलरलिनच्या बॉलला मात्र भिरकावून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी गरज धावांची आहे आणि ती पूर्ण करत असताना बॅटिंग या ठिकाणी साजेशी करताना पाहायला मिळाले आहेत. बॅकफुटला जाऊन पंच केला. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक. इथे मात्र थोडंसं या ठिकाणी कनेक्टिंग खराब झालं आणि त्याचमुळे 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करत असताना या ओव्हरमध्ये मात्र जी धावांची या ठिकाणी गरज आहे ती पूर्ण करत असताना अमित पाटील आणि त्याचबरोबर साथ देत असताना शनिदास भोईर आपल्याला पाहायला मिळतात. उंबारले टीमकडून धावसंख्या झालेली आहे 27 धावा. पुन्हा एकदा सज्ज असतील प्रदीप. समोर असेल प्रमित. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा कन्वर्ट करण्यात आला आहे. त्याच दरम्यान क्षेत्ररक्षक आहे तिथे मोहसिन. पुन्हा एकदा या डावामधला खऱ्या अर्थाने दुसरा झेल टिपतो सीमारेषे लगत आणि अमित पाटील यांचा खेळ झाला समाप्त. योगेश पाटील आलेले आहेत मैदानावरती पुढील बॉल खेळण्यासाठी. अमितने मात्र एक स्ट्रोक तर लगावला. त्यानंतर मात्र डबल घेत असताना पुन्हा एकदा पुढच्याच बॉलवरती मात्र त्याची विकेट संपन्न केली प्रदीप चोरमेकर यांनी आणि एक सफलता तर लाभलेली आहे. मात्र धावफलकावर धावा 27 आहेत. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलवरती 1-2 फटके येतील का या अपेक्षेने मात्र उंबाले टीमचा हा फलंदाज योगेश पाटील आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल प्रदीपचा असेल योगेशसाठी. चांगला स्ट्रोक कन्वर्ट करण्यात आला आहे. उंची जास्त, लांबी कमी. अजून एक झेल होण्याची संभव आणि इथे झेल कोणाकडून सुटलाय तर प्रवीण पाटील यांच्याकडून. मात्र क्षेत्ररक्षण करत असताना फार थोड्या चुका झालेल्या आहेत. कारण गोलंदाजी चांगली केली आहे तरीसुद्धा क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं करणं गरजेचं आहे. धावा आल्या 2. धावफलकावर धावा लागतील 29 धावा. अजून 2 चेंडू अजून बाकीच्या 17 मधले. प्रदीप बॉलिंग ट्रॅकवरती. हा बॉल मिस होत असताना हा निर्धाव केलाय बॉल. चांगली चेंडूपैकी केले मैदानावरती.
टीम वामनजेकडून खेळत असताना इथे गोलंदाजीमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार, दुसरीवरती 2 धावा, तिसरीवरती विकेट, पुन्हा एकदा 2 धावा आणि त्यानंतर डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक, धावफलकावर धावा आहेत 29. पुन्हा एकदा प्रदीप समोर योगेशसाठी हा इनसाइड आउटचा फटका. इथे कोणता क्षेत्ररक्षक नाही, डीपमध्ये या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू जर सीमारेषा बाहेर, चौकार आणि चौकाराने धावा लागतील. शेवटच्या या बॉलवरती चौकार धावा झाल्या त्या मात्र 4 षटकांमध्ये. तर पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या त्या मात्र 10. दुसऱ्या षटकामध्ये प्रकाश पाटील 6 धावा, प्रवीण पाटील 3 धावा आणि सोरमेकर धावा आल्या 14. येस, चला पुढची मॅच नावडे टीम आणि बेलोली टीम दोन्ही टीमचे संघनायक आपण टॉससाठी या. आपण आता टॉस देखील करणार आहोत. द्वितीय फेऱ्यानं पहिलीच मॅच. एका साईडला नावडे टीम असेल आणि त्याला फाईट करेल बेलवली. तर दोन्ही टीमच्या संघनायकांना हा शेवटचा पुकार आहे. आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावरती या. आणि लक्ष असू द्या, द्वितीय फेरीमध्ये सामने होतील. हायेस्ट टार्गेटला बाय दिले जाईल याच्याकडे देखील लक्ष द्या. ज्याचा जास्त हायेस्ट टार्गेट राहील त्याला त्या संघाला बाय दिली जाईल याच्याकडे देखील लक्ष द्या. महत्त्वाची सूचना आहे. आणि विनंती असेल नावडे टीम संघनायकांना बेलोली टीमच्या संघनायकाला की आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावरती या. चला उंबरली संघ पण क्षेत्ररक्षण लावून घ्या. विचार केला बापो, गाड्या सोडा. सामना मात्र विचार केला प्रथम उंबरली संघाचा विचार केला ना 3 षटकामध्ये थोडासा मात्र अडचणीत सापडला होता. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या गेल्या तब्बल 14 धावा. मात्र चांगली फलंदाजी केली. पहिल्या षटकाचा विचार केला मात्र 10 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. त्यानंतर आला दुसरा गोलंदाज, त्याने मात्र फक्त 6 धावा खर्च केल्या. 2 गडी सुद्धा महत्त्वाचे बाद केले. त्यानंतर तिसरा गोलंदाजाचा विचार केला ना फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र चौथ्या क्रमांकाचा गोलंदाजाने तब्बल 14 धावा खर्च केल्या. मात्र ह्या 4 षटकानंतर मात्र पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर एकूण टोटल स्कोअर मात्र उभारला गेला. या ठिकाणी मात्र टार्गेट ठेवला गेला या मॅचमध्ये. विचार केला 34 धावेचा विचार केला ना 24 चेंडूने मात्र 34 धावेचं लक्ष ठेवलं गेलं वामनजे संघापुढे. समोर मात्र पाहू शकाल आपण सातत्याने उंबारली संघाचे गोलंदाज मात्र गोलंदाजी उंबारली संघाचा विचार केला ना गोलंदाजी मात्र अचूक आहे उंबारली संघाची. सातत्याने मात्र 40+ खेळत असताना हे उंबारलीचे खेळाडू. तर नक्कीच या मॅचमध्ये मात्र मजा येईल. दोन्ही सलामीवीर मात्र मैदानामध्ये दाखल झाला गेल्यात. आणि पाहू शकाल दोन्ही सलामीवीर मात्र वामनजे संघाचे मोसिम शेख आणि प्रकाश पाटील हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये एंटर झाला गेला. कर्मवीर आणि धर्मवीर अशी ही जोडी वामनजे संघाची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला गेलाय. सचिन भोईर सातत्याने मध्ये सचिन भोईरचा विचार केला ना सातत्याने मात्र चांगला क्रिकेट खेळला जातोय उंबारलीच्या माध्यमातून. पहा विचार केला ना या खेळाडूंचा मात्र पूर्वी जर मी सांगत होतो यांच्या जेव्हा टुर्नामेंट व्हायच्या रेग्युलर क्रिकेटमध्ये त्या टायमाला मात्र ना बोकुड आणि मेंढे ठेवले जायचे. त्या टायमाला जर बाईक जर ठेवले असताना तर यांच्या घरी मात्र बाईकचा शोरूम असता. आता सध्या ट्रेंडिंगला पाहू शकाल आपण केतन मात्रेचा मात्र पहा 33 बाईक आणि 5 4 व्हीलरचा मानकरी ठरला मात्र पहा काय दमदार. चला सामना मात्र स्टार्ट होईल. सामना मात्र रंगात मात्र दोन्ही संघ मात्र तल्यवूल आणि एका ताकदीचे हे दोन्ही संघ. एका साईडला वामनजे संघ आणि त्यांना फाईट करतोय उंबारली संघ. पहिलाच गोलंदाज सज्ज.
ओहो पहिला तडाखा दिलाय, उंच जास्त गेलाय, लांबी कमी मात्र पाहिला जाईल. ओहो क्षेत्ररक्षण या ठिकाणी मात्र पोचू शकत नाहीये. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानामध्ये. 34 धावेचा पडलन करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र वामनच्या संघाचा विचार केला. 2 धावा मात्र आपल्या अकाउंटमध्ये जमा केल्या त्या ठिकाणी. 2 धावाने मात्र श्रीगणेशा झाला गेला वामनच्या संघाचा. 34 धावेचा पडलन करत असताना पुन्हा एकदा तयार असेल स्ट्राईक एंडला फलंदाज मोसिम शेख. हो या चेंडूचा विचार केला मात्र काय फेकला जातोय. पहिला चेंडू मात्र 2 धावा नक्कीच खर्च केल्या. त्यानंतर हा चेंडू मात्र गोलंदाज मात्र पाहू शकाल अचूक टप्प्याची गोलंदाजी करत असताना सचिन भोईर. वाह दमदार गोलंदाजी. मी तर म्हटलं होतं सातत्याने सचिन भोईरच्या माध्यमातून सातत्याने उंबरलीसाठी मात्र चांगला गोलंदाज ठरलाय. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा. अपील मात्र केली जाते. पंच मात्र सांगत असताना थोडी मात्र लाईन मात्र मिस केली आहे. लेग बाईकच्या स्वरूपात पुन्हा एकदा सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकल. वामनच्या संघाचा विचार केला. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 34 धावेचा पडलान करत असताना तीन धावा लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज प्रकाश पाटील. हो चांगला चेंडू क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा फंबल पाहू शकाल. वागूर गाड्याची फाटली काय सांगायचं आहे. तोपर्यंत मुठेचा फिल्डिंग. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. पहा थोडीशी चुकी मात्र या संघातून मात्र घरी परतावा लागेल. पहा 1 धाव होती मात्र तिथं एकही धाव नव्हती. मी तर म्हणेन चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा होता. थोडासा फंबल झाला तो क्षेत्ररक्षण. तो मात्र फलंदाजाने लगेचच मात्र संधी घेतली. 1 धाव मात्र दुहेरीमध्ये लगेचच कन्वर्ट केली. या धावा मात्र रोखाव्या लागतील. एक धाव मात्र महत्वाची आहे. हो पुन्हा एकदा तडाखा दिलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. जेच करतोय दूरवरनं येईल. वा बाबा 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 काय सांगायचं आहे गड्याला. हाताला फॅमिकल लावून आला का काय. जसा आला तसा चिपकला बोल हाताला. श्याम भोईर कार्यक्रम गड्या फिट. भले वय झाली असेल 40 पण कार्यक्रम गड्या यंग टॅलेंट. जसा काही 21चा आहे का काय सांगायचं आहे. लाज येईल गड्याना. काम 25 धाव क्रमांक विचार केला 5 धावेंवरती पहिला झटका लागला गेलाय. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये प्रवीण पाटीलचा विचार केला. वामनच्या संघासाठी नेहमी तारणहार ठरलेला खेळाडू प्रकाश पाटील. हो आल्या मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात थोडीशी लाईन मिस केली. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या. तब्बल वामनच्या संघाचा विचार केला. 1 गडी बाद 5 धावा. चला टीम मीटिंग नको विनंती असेल आपल्याला. तर द्वितीय फेरीनं पहिलीच मॅच एका साईडला नावड्यानं त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल बेलवली. टॉस साठी मी विनंती करेन अमिताभ पाटील यांना विनंती की आपल्या पवित्र शुभास आपण टॉस करायचा. नितीन दादा गोले आपण यावं टॉस साठी लगेच. चला बेलवली टीमचा संगणक यावं आपण आता टॉस करूया. हाँ माना कि हम शराब खराब पीते हैं. हाँ माना कि हम शराब खराब पीते हैं. मौज में आ गए तो बेहिसाब पीते हैं. अरे लोग तो पीते हैं खून दूसरों का. हम तो थोड़ा पानी मिला के शराब पीते हैं भाई. विचार केला मात्र पहिला षटक मात्र 34 धावेचं पटलन करत असताना मात्र काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. वाह दमदार गोलंदाजी.
पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. पहिल्या षटकाचा विचार केला ना फक्त 5 धावा खर्च केल्या, एक गडी सुद्धा महत्वाचा बाद केला. नवीन गोलंदाज आला गेला गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज उंबारली संघाचा हा गोलंदाज श्याम भोईर. स्ट्राईक एंडला फलंदाज मोसिम शेखचा विचार केला ना मात्र 3 चेंडू खेळलाय. 3 चेंडूमध्ये मात्र 2 धावेचं योगदान दिलाय. सलामीला आलेला फलंदाज मोसिम शेख पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल या सामन्यामध्ये. विचार केला मात्र 34 धावेचा पडलंग असताना मात्र पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर धावपटलावरती धावा लावल्या गेलं म्हणजे संघाच्या फक्त 5 धावा. एक गडी सुद्धा महत्वाचा बाद केलाय. पुन्हा एकदा तयार असेल स्ट्रायकेनला मोसिम शेख. हो यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्याला प्रतिउत्तर दिला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा कॉल केलाय का? हो खराब चेंडू. मात्र दोन्ही गाड्या एका एंडला होत्या. अपघात होता होता मात्र टल्लय या ठिकाणी. फक्त सिंगल. थोडासा क्षेत्ररक्षण मध्ये फंबल झाला जरूर मात्र लगेचच चेंडू कॅरी केल्यानंतर फेक मात्र अचूक होती त्या क्षेत्ररक्षकाने. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहू शकाल आपण. पुन्हा एकदा तयार असेल सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम केलं फलंदाज. 1 डाऊनला आणलेला फलंदाजचा प्रवीण पाटीलला. हो पुन्हा एकदा पाहिला गेला तर मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वलन घेतो चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. या सामन्यामध्ये विचार केला ना म्हणजे संघाला डॉट चेंडू मात्र कमी खेळावं लागतील. त्याच्यानंतर खरं तर आपण शुभ आगमन पाहता. नक्कीच तोंडरे गावचे खरं तर माजी उपसरपंच सौभाग्यवती अमृताताई पाटील आणि श्रीनाथजी पाटील यांचे इथे शुभागमन झालं. आपलं मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. अगदी चांगली स्पर्धा, पाहुण्यांचा तापा तुम्हाला सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आणि याच दरम्यान आपण ज्यांचं शुभ आगमन पाहतोय माजी उपसरपंच तोंडरे सौभाग्यवती अमृताताई पाटील आणि आपण श्रीनाथजी पाटील यांना भव्य व्यासपीठावरती पाहता. पटाक्याच्या आतिषबाजीनं हा आपण खरं तर पाहुण्यांचं शुभ आगमन पाहता. श्याम भोईरचा विचार केला ना काय गोलंदाजी राहिली आहे पा. विचार केला दुसरा षटक फेकत असताना अद्याप चेंडू फेकल्या गेल्या तब्बल 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे. हो पुन्हा एकदा घुटनाट एक तमाशा देख हा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बीट झाला या ठिकाणी. पहा पंचांना गुमराह करण्याचं काम केलं जात आहे. अपील आणि अपील मैदान मात्र पूर्णपणे डोक्या उचलून घेण्याचं काम करतात हे क्षेत्ररक्षण. पहा अपील करणं गरजेचं आहे मात्र पंचांना गुमराह करण्याचं काम मात्र पंच आमचे सज्ज असतील. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा डॉट फेकलाय. कमबॅक केलाय मी तर म्हणेन. काय गोलंदाजी केली आहे श्यामने, वा दमदार. अद्याप 4 चेंडू फेकले. 4 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव खर्च केली आहे. वामनच्या संघाला मी तर एकच म्हणेन पहा डोंगर जर किती उंच असला ना तर रस्ते मात्र आपल्या पायाच्या खालती असतात. संघर्ष मात्र करावा लागेल या ठिकाणी वामनच्या संघाला. हो रिव्हर्स अटेंड केलाय. हो काय क्षेत्ररक्षण. बा काय सांगायचं आहे. कार्यक्रम फिट गड्या. जसा आला तसा फेकला यो गडी. आता काय सांगायचं आहे 21 वर्ष पोऱ्याला लाजवेल म्हणजे 40 झालाय तरी कार्यक्रम गड्या फिट. म्हणजे राहिला किती जुना पण काम फिट. अचूक तुरा अचूक मारा. फलंदाज मात्र बाद होईल. पहिलीच मॅच जिथे एका साईडला संघ असेल नावडे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल बेलवली. अशी आपल्याला द्वितीय फेरीमधली पहिली मॅच पाहायला मिळेल.
आणि दोन्ही टीम महत्त्वाची सूचना, ज्या संघाचा हायस्ट टार्गेट राहील त्या संघाला बाय दिली जाईल. हा या स्पर्धेचा नियम. अमिताभ पाटील यांच्या पवित्र शुभाहस्ते नक्कीच इथे टॉस केला जातो. हेड्स द कॉल अँड टेल्स. नितीन सर, आपण टॉस जिंकला, फक्त आपला निर्णय कळवा. तर निर्णय पेंडिंग असेल. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. रमेश गिऱ्यांचा आवाज पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. थँक्यू. थँक्यू मंगेश सर. विचार केला, सामना मात्र रंगात आला गेला. या ठिकाणी विचार केला ना, 34 जावीचं पाटण करत असताना वावंजे संघाचा विचार केला. 12 चेंडू फेकल्या गेल्यात उंबारली संघाच्या माध्यमातून. धावा खर्च केला फक्त ना फक्त 7 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला मात्र फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर आलाय गोलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज योगेश पाडेल. पहा, प्रतिहल्ली चढवावं लागतील. संघ थोडासा अडचणीत सापडला गेलाय वावंजे संघ. समीकरणचा विचार केला, 12 चेंडू शिल्लक असतील आणि तब्बल 27 धावेची गरज. सामना मात्र रोमांचक मात्र पाहू शकाल. या षटकामध्ये मात्र हा षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा मात्र जमा करावा लागतील वावंजे संघाला. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा, यॉर्करचा वापर केला जातोय. सातत्याने मात्र बीट होत आहे वावंजे संघाचे फलंदाज. पहा, डॉट चेंडू मात्र कमी खेळावे लागतील. संघर्ष मात्र थोडासा वाढला गेलाय मैदानामध्ये. 11 चेंडू आणि 27 धावेची गरज. जसं जसं मात्र डॉट चेंडू खेळाल तसा मात्र प्रेशर मात्र आणखीन वाढेल. ओ, फुलटा चेंडू मात्र तडाखा दिलाय. वा 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 वा, पाहिला जाईल. वा, काय झेल टिपलाय मात्र शेवटच्या मुवमेंटला. जवळ मात्र हा चेंडू मात्र सीमा हिस्सेच्या बाहेर जाणार होता चेंडू, मात्र काही एका हाताने झेल टिपलाय. वा, दमदार क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी. रवी भोईर. वा, पहा, विचार केला ना, सातत्याने रेग्युलर क्रिकेट खेळत असताना मात्र 40 प्लेचे खेळाडू मात्र काय दमदार खेळ राहिला. पहा, अक्षर पाहू शकाल तुम्ही. एका हातामध्ये हा चेंडू मात्र गॅदर केला जातोय. वा, दमदार. मात्र जाईल आउट ऑफ द पार. माइटी हिट. काल्या बाबलीचा हिरवा पाला. दूर मारेगा षटकार, लेकिन झुकेगा नाही साला. हा येतोय षटकार. जर सलग 3 षटकार टोकले तर शेरदे ट्रेडर्सचे सर्व नाईट स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक करते इम्तियाज भाई शेख यांच्याकडून 3000 रुपये रोख पारितोषिक दिलं जाईल. तर नक्कीच पहा, मी विनंती करेन इम्तियाज भाई शेख यांना की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं देखील हार्दिक स्वागत. नक्कीच मोसिम साठी हा पारितोषिक लावला गेलाय, पण षटकार मात्र पंकजने ठोकलाय. या ठिकाणी मात्र पूर्णपणे आलेला मात्र षटकार ठोकलाय. मात्र पूर्णपणे मी आहे या मैदानामध्ये असं सांगून देताना हा षटकार आला मैदानामध्ये. विचार केला, समीकरणचा 9 चेंडू आणि 21 धावेची गरज. हो, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा पंबल मात्र पाहू शकाल. उचलतोय, फेकतो, तेपर्यंत मात्र चांगली फेकी पाहावा लागेल. मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. पंकजला मात्र परतावा लागेल. पहा, थोडासा मात्र रनिंग मात्र कमी पडली. थोडीशी रनिंग मात्र कमी पडली. मात्र काय अचूक थ्रो होता त्या ठिकाणी. मात्र परफेक्ट थ्रो फेकला होता.
कलेक्ट मात्र चांगला केला त्या ठिकाणी विकेट किपरने पंकजला मात्र परतावा लागला. पंकज मात्र चांगला खेळत होता, त्याने मात्र आल्या षटकार लावला होता. दुसरा धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद झाला गेलाय. पुन्हा एकदा समीकरण चेंज झाला गेला मैदानामध्ये. विचार केला 8 चेंडू आणि तब्बल 20 धाबीची गरज असेल वावंजे संघाला. अद्याप विचार केला वावंजे संघाचे गडी मात्र बाद झाले गेल्यात. तब्बल 3 गडी बाद झाले गेल्यात, 4 झाले गेल्यात. नवीन फलंदाज एंटर झाला गेला मैदानामध्ये प्रदीप. पहा अजूनही मात्र जो सलामीला आलेला फलंदाज मोसिम मात्र अजूनही नॉन स्ट्राईकला उभा आहे. मी तर म्हणेन ना मोसिमला मस्त जास्तीत जास्त मात्र फलंदाजाला काय करावं लागेल, जो स्ट्राईकला फलंदाज असेल त्याला मात्र जास्तीत जास्त मात्र मोसिमला स्ट्राईक देण्याचं काम करावं लागेल. पूर्णपणे मात्र पाहू शकाल माशासारखा मात्र तडफस्त असताना मात्र मोसिमला पाहू शकाल आपण नॉन स्ट्राईकला. हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात थोडीशी लाईन मात्र मिस केली फलंदाजाने. बॅट आणि चेंडूचा मात्र कुठलाही संपर्क झुलत नाहीये. हा चेंडू मात्र डॉट फेकलाय. षटकार आल्यानंतर मात्र या षटकाचा विचार केला. शेवटचा चेंडू शिल्लक. हो रिवर्सचा वापर केलाय. पहा काही गरज होती का, मी तर म्हणेन सलगचे 2 चेंडू मात्र डॉट केलाय. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 4 गडी बाद. वामनच्या संघाचा विचार केला 14 धावा. समीकरणचा विचार केला 6 चेंडू आणि 20 धाबीची गरज असेल. अमृताताई पाटील यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेन या स्पर्धेचे सर्व शिवसेना उपशहर प्रमुख तलोजा हरेशदादा पाटील यांना की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान करायचा. तोंडरे गावचे करतरा माजी उपसरपंच अमृताताई पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. हरिदादा पाटील यांच्या पवित्र शुभासे, त्याच्यानंतर आमचे वासुदेवजी पाटील यांच्या पवित्र शुभासे हा शुभ सन्मान. त्याच्यानंतर श्रीनाथजी पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. खरं तर आपण पाहता करते या स्पर्धे बाररामजी राघोशेठ पाटील त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झालाय. आकाश शेठ पाटील उद्योजक युवा उद्योजक तोंडरे यांचे इथे शुभागमन झालं. आपलं देखील हार्दिक स्वागत आणि त्यांना देखील आपण सन्मानित करूया. तर या ठिकाणी मात्र फलंदाज मोसिम शेखच्या बॅटमधनं आता हा संघर्षमय षटकार आला गेला आहे. या षटकारच्या मदतीने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. धावपटलावरती धावा लावल्या गेल्या तब्बल 20 धावा. अजूनही विचार केला समीकरणचा 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडूमध्ये मात्र 14 धाबींची गरज. असा मात्र मोसिम शेख मैदानामध्ये सांगत असताना मी मात्र अजूनही जिवंत आहे मैदानामध्ये. चला मोसिम शेखचा सलग 3 षटकार टोकले तर शेरदी ट्रेडर्स सर्व अर्थात आमचे नक्की नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक करते इम्तियाज भाई शेख ज्यांच्याकडून रोख रक्कम 5000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. तर निकेच मॅच मध्ये मात्र रंगत आली गेली आहे. पुन्हा एकदा समीकरण मात्र चेंज झाला गेला आहे. स्ट्राईक एंडला जो सलामीला आलेला फलंदाज मोसिमला पाहू शकाल. अद्याप मात्र एक षटकार आलाय गेला मोसिमच्या माध्यमातून. मात्र बॅटमधून षटकार पाहिलाय आपण. समीकरणचा विचार केला 3 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. पहा अजूनही मात्र अशा पल्ले होते असतील वामजे संघाच्या. जोपर्यंत मोसिम मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र सामन्याची मात्र काया पलट करू शकतो हा फलंदाज. समीकरणचा विचार केला 3 चेंडू आणि तब्बल 12 धाबींची गरज.
कालजाचा ठोके चुकवणारा सामना मात्र पाहू शकाल. क्रिकेटचा थरार, 3 चेंडू आणि 12 धावींची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज मोसिम शेख. ओ हा तडाखा दिलाय. बाबा 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 काय सांगायचं आहे गड्याला. गडी तसा आहे, ठोशा ठोशाल नेतो गडी. जिवंत उदाहरण दिलं मात्र का मी ओपनिंगला आलोय का त्याचं मात्र जिवंत उदाहरण करून दिलंय मोसिम शेखने. काय फटका लागला या ठिकाणी. विचार केला सामना मात्र या ठिकाणी रंगला गेलाय. 2 चेंडू आणि 6 धावींची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 6 चेंडूमध्ये 20 धावीची गरज असताना पहिल्या चेंडू मात्र डॉट फेकला होता गोलंदाज. पहा विचार केला लालचंदने मात्र विचार केला. आता 2 चेंडू आणि 6 धावीची गरज. कालजाचा ठोके चुकवणारा सामना आणि मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज पाहू शकाल आपण. अद्याप मात्र 2 षटकार आल्या गेल्यात मोसिम शेखच्या बॅटमधनं. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. क्रिकेटचा थरार मात्र पाहू शकाल. क्रिकेट मात्र पुन्हा एकदा तयार असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज मोसिम शेख. हो पुन्हा एकदा उडा चेंडू मात्र पाहिला जाईल. वा ओ पुन्हा एकदा झेल मात्र सोडला गेलाय. काय घडलंय मैदानामध्ये या ठिकाणी पहा. मी तर म्हणेन झेल नाही सोडला तर मॅच सोडली असेल. मी तर म्हणेन शेवटचा चेंडू मात्र अजूनही शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा मात्र सामना रंगला या ठिकाणी. सामना जर आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. चला लक्ष असू द्या. मॅच कोणताही संघ जिंको आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही याच्याकडे लक्ष द्या, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. कोणताही संघ, दोन्ही टीम याच्याकडे लक्ष द्या. महत्त्वाची सूचना, कोणताही संघ जिंको आपल्याला आपला प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, नाहीतर अन्यथा पेनल्टी पॅनलाइज केली जाईल. तर निश्चितच विनंती असेल दोन्ही प्रेक्षकांच्या मध्ये, दोन्ही टीमच्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना विनंती असेल. पहा सामना मात्र रंगला या ठिकाणी. एका साईडला वावनचे संघ आणि त्यांना फाईट करतोय उंबारली संघ. 1 चेंडू आणि 4 धावींची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज मोसिम शेख. ओ तडाखा दिलाय मात्र पाहिलं जाईल या ठिकाणी. वा वा काय सामना जिंकला या ठिकाणी. वा मोसिम शेखने मात्र हा पूर्णपणे मी तर म्हणेन उंबरल्याच्या तोंडातनं हा घास मात्र खेचून घेतला या ठिकाणी. वा काय सामना रंगलाय. तर हार्ड लक उंबरली संघ, आपण चांगला लढलात. पुढच्या मॅचसाठी मात्र बेस्ट ऑफ लक असेल आपल्याला. चला या पुढील सामना मात्र चला पुढचा सन्मान असेल आशुतोष पाटील यांना संतोष पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण यावं. आपलं शुभ सन्मान केला जाईल. आशुतोष दादा पाटील यांना संतोष दादा पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्याच्यानंतर मी विनंती करेन खरं तर परेशभाई पाटील यांना की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं देखील